नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अजून एक पाहुणी वाढलेली आहे. चकुली पण आलेली आहे. व्हिडिओ जस्ट चालू केला आणि पोरगी आली. आई कशी आली वरती? त्याला वाटलं तू खाऊ आणलं. असं येतात का कोणी? हा, खायला घेऊन नाही आले तुम्ही लोक आमच्या पोराला? तर मित्रांनो, आपल्या उद्या पूजा आहे आणि ह्या बघा 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 सगळे गेले कोण. तर मित्रांनो, आमच्या आई बघा आज तब्बल 1.5 वर्षांनी नाही 1 वर्षांनी आमच्या इथं आलेल्या आहेत. तर आईचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला, मी कोणाला सांगितलं नव्हतं. मागच्या वर्षी आई इथून खाली जात असताना रस्त्यात थोडा पाय स्लिप झाला, आई पडल्या. आईच्या पायाच्या इथली हड्डी क्रॅक झाली. मग त्या मांडीमधून अशी एक प्लेट टाकली. तर त्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये 1.5 महिना ॲडमिट होत्या. तर असं गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये घडलेलं आणि आज 1 वर्षांनी बरोबर आईंना आणलंय. तर आई बरोबर वॉकरनी हळूहळू, म्हणजे ही काठी आहे, वॉकर बाहेर ठेवलाय, त्याच्याने आलेल्या आहेत. आई नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि टायगर पण खुश झालाय बघा. टायगर अशी माणसं पाहिजेत, फक्त माझ्याजवळ बसून राहावा. आणि छकुली पण आलेली आहे. छकुलीला तर तुम्ही ओळखता आहे ना? जे ओळखत नसेल तर त्यांच्यासाठी लागते. माझ्या नंदेची मुलगी आहे. आणि अजून एक आहे ती सुप्रिया, ती उद्या सकाळी येणार आहे. तर असं झालेलं आहे. आणि इकडे बघा, अजून दाखवते तुम्हाला. बघा माझ्या किती मदतीला आज बायका आल्यात. बायका ही बघा, एक आले, ही माझी जाव आणि हे बघा डान्स करत करत झाडू मारताय. आले इकडे बघा, अंजू इज द बेस्ट. अंजूला कमेंट आलेली, अंजू इज द बेस्ट. अजून परत कमेंट करा चांगली. फक्त हे करू नको, कामोल्या बाईवानी नाटकं करू नकोस, व्यवस्थित झाडून घे. तर आज मला बघा फुल आराम आहे. कसला आराम, आज जेवण बनवायचं मित्रांनो. तर मी तुम्हाला बाहेर आता आमच्या घर कसं सजवलंय ते दाखवते, त्यानंतर आपण सगळ्यांशी बोलूया. ओके? हा, चायनीज मागवते ना तुझ्यासाठी, थांब, ऑर्डर दिले. तर मित्रांनो, आपलं सजावट कशी झाली तुम्हाला दाखवते. तर इथून बघा, आपण असे पडदे मारलेत सगळे, हे ना, मस्तपैकी. हॉलिजन पण लावले. अजून एक हॉलिजन चालू नाही केला. एक हॉलिजन चालू नाही तिकडचा. आणि इथून बघा आसावरी आणि तिची बहीण आहे गॅलरीमध्ये. तर ही आपली घराची लाईटिंग अशी सगळी चहूबाजूनी केलेली आहे. आणि मला अजून तिकडे जायचे, सगळ्यांना इन्व्हिटेशन द्यायला जाते, तर सांगून येते सगळ्यांना. तर हे बघा, आणि इथे बघा, हे आता आम्ही मागातपासून मी आणि हे बघा, हे आम्ही असं सगळ्या अशा माळा सोडल्यात तिथे. अजून इथं पण आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, दादरला गेल्यावर आणि परवाच्या दिवशी पण मी स्टेशनला गेलेली, ते पण काय काय शॉपिंग केलेली. तर हे शॉपिंग केलेलं, हे सगळे फुलं वगैरे माळा आणलेल्या आहे ना. इथं आपला अशोक चक्रवर्ती लावलेला आहे. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे ना, आम्ही ते गेलेलो. आणि अजून एक दाखवते तुम्हाला. इथून बघा, इथे पण आता सजावट केले. इथं पण बघा, हे बघा, अशी ब्ल्यू अँड व्हाईट मध्ये गुलाब आहेत, है ना. आणि इथून लावलेली आहे सगळी शापूची भाजी, मेथीची भाजी आणि कोथिंबीरची जुडी. सगळे मला जमेर म्हणते, कोथिंबीरची जुडी कुठे? कोथिंबीरची जुडी कितीला आणली मगाशी म्हणते. काय? आणि मला काय आणलंय? नाही, आमच्या आईला तंबाखू आणले. तर हे बघा, आम्ही या अशा इकडे मी अशी सजावट केली मित्रांनो. आणि आता यांची झाडून बिडून घेता येत. ते आता तुम्हाला तंबाखू सांगितलेली तुम्ही आणायला. आईला लाडू घेऊन यायचं, बर्फी घेऊन यायची, तंबाखू घेऊन येतात. मामीला पाहिजे. हा, माझ्या पोराची दिष्ट काढा. तुम्ही नव्हते तर माझ्या पोराला किती दिष्ट लागले बघा. त्याची पर केस जायला लागली. मग किती खुश झाला तो पण. आता सुप्रिया उद्या सकाळी
सुप्रिया होते सकाळी. तू काय काय आले घेऊन जरा दाखवशील मला? तेव्हा तुझ्यासाठी ब्लीच फेशियलचं सगळं किट आणलंय. या अख्खा किट आणलाय. हा बघ लगेच मेहंद्या मेहंद्याची. वा 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 वा. ते फ्रीज मध्ये नको ठेवायला. तर मित्रांनो आई बरोबर बोलली. खायला का नाही घेऊन आली? खरंच बंद झालंय. गॅसचा प्रॉब्लेम काय बरं काय कारण सांगते. पण बाकी सुका खाऊ आणायचं. आम्ही फरसाण खाल्ला असता, आम्ही दुसरं काही खाल्लं असतं. माझा पोटा पिशव्यांकडे बिचारा टक लावून बघत बसलाय मगत बसला. ही कधी पिशवीमधून काय काढते. आता कर त्याचा फेशियल. मी कर त्याचं तोंड काढाय तेवढं गोरं तरी कर. आया शनिवार आहे ना आई. दिष्ट काढायची आईंना. आता काढा आई नंतर जाऊ द्या. चकुलीने आलेली आहे पार्लरचं सगळं सामान घेऊन आणि ती माझा मस्त आता मेकअप बिकअप चांगलं करणार आहे. आता म्हणजे आता काय फेशियल करल, ब्लीच करल, काय काय करल, काय काय मला जोकर बनवायचं तिला म्हटलं बनवून ठेवते मला. हां आणि हे कर. तर मित्रांनो चला आता मला बघा 7:45 वाजलेत आणि जेवण वगैरे बनवायचं आहे. तर पटापट आता करून घेतो. मग त्यानंतर आम्ही मेहंद्या काढणार आहे. तिने मेहंदीचे कोण पण आणलेले आहेत. तर आता त्याच्या पुढचं काय होईल आता आणि काय आमची धमाल मस्ती असेल ते बघूया. पूर्ण एन्जॉय करणार आहोत आम्ही. पूजा आहे पण आम्ही एकदम असं लग्न घरासारखं घर सजवलं आहे आणि तशीच एन्जॉयमेंट करणार आहोत. हां आमच्या आईकडून इन्व्हिटेशन आहे पूजेला या. पण आई म्हणजे म्हणतात ॲड्रेस देत ना आणि पूजेला कसं येऊ असं आहे. तर मी त्यांना ॲड्रेस नाही दिले ना सगळ्यांना. हां ना पण मी नाही दिलंय ना आई. गडबड जास्त होईल ना आपली म्हणून. असू द्या एक एक करून सर्वांना मी देईल कधीतरी ॲड्रेस आणि मग तुम्हाला टायगरला भेटायला मिळेल. तर आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातूनच सगळी एन्जॉयमेंट आमची काय असेल ती तुम्ही बघा. तर चला आता पुढं काय होईल ते बघूया. चालू होतं सगळी बोला चांगले चांगले घ्यायच्यातले असं हे खराब करून हे करून म्हणजे ब्राऊन वाले नाही घेते. हां हां पण हे एकच आणलंस तू. हे अजून हे जास्त घे. अरे मग तेव्हा तिथं केलं हां आणि चडके मडके असे घेऊ नका. चांगले चांगले घ्यायचं ते गुलाब खराब करून टाकतील. हां मित्रांनो आता माझं जेवण चाललंय इकडं. जेवण बनवायचं त्यांना दिले कामं लावून. त्यांना म्हटलं ते तुम्ही करून घ्या असं छोटासा गुच्छ बनवायला. कोणी असे पाहुणे वगैरे येतील ना उद्या तर त्यांच्या हातात असं द्यायला. मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि सगळी टीम पाठीमागून येत आहे माझ्या. तर आता आम्ही चाललो आहे टॅरेसवरती आणि टॅरेसवरती लाईट लावल्यापासून मी बघितलंच नव्हतं बरं का. तर टॅरेसवर चाललं आहे कशासाठी की आम्हाला मेहंदी काढायची. तर टॅरेस बघा आपला. वाव मस्त गा. अरे सकाळी धुतला तरी एवढा घाण कसं काय गा टॅरेस होतो. नाही हे इथं ये ना. इथं मस्त स्वच्छ आहे बघ. हे बघ इथं स्वच्छ आहे. या इथं अंजू सायली साक्षी आणि छकुली सगळे वरूनच आहेत रे. तू अ वरून आणि मी ब वरून आहे. एवढं जेवलीस तू. कसल्या 2-2 चपात्याच खाल्ल्यात फक्त. लय का ह्याच्यावर बसायचं. मी उशी आणले झोपायला. म्हणलं झोपल अशी आजी 2 हात ठेवून झोपल. काहीतरी कार्पेट वगैरे असं नाही कार्पेट आमच्याकडे. आम्ही गरीब आहेत. तुम्ही यूज नाही करत. नाही आमच्याकडे आम्ही गरीब आहेत. हे तुमच्या इथं पण खाली लाइटिंग लावली आहे मित्रांनो. हे बघा सगळी आमच्या इथे लाइटिंग आहे रे. वा 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 वा. ए बाई काय झालं तुला डकार देत बसले. अरे इथं बसा ना किती मस्त हवा. आम्ही इथं झोपायचं प्लॅनिंग. अंजू झोपायचं इथं झोपायचं आपण. गाद्या आणते खालून. हा आपण अंताक्षरी खेळूया. हा 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 मेहंदी काढेपर्यंत. मेहंदी काढता हे बघा आमची नवीन नवरी तयार होते. आम्ही तिला आता मेहंदी काढतोय. तर 2 मेहंदी आर्टिस्ट बोलवलेत आम्ही. हे बघा एक सायली आणि एक आमची छकुली. आता दोघी जणी मस्त काढणार. कोणाकोणाचं फटाफट काढून होतात ते बघूया. हवा किती मस्त लागते ना. पटापट म्हणजे काय पण काढू नका. तुझ्या मनाने काढ. तू काढलीस तशीच काढ. फोन मधून काढते मी. ही शॉर्ट आहे. बघू कशी काढली.
अशी हा मस्त अशीच काढ मी पण अशीच तशी काढ. काढली हा तशीच काढ तू अगं ही पण मीच काढली बघ तू काढली आई? हो मग आणि मला कोण काढणार आहे? ही तुला काढाल तू तुला काढ तुम्ही दोघींनी एकमेकांकडे हात द्या. डोक्याला काढलं ते की नाही, आता तू एक काढ. आणि ते असे केस लाल करायचे ती ते नाही आणलंस नाही ते नाही अगं कधी करणार गं? काय करायचंय तिला हायलाइट्स करायचे कधी करायचे ते? नो कमेंट्स तिला लाल अंजूच्या करायची केसांना पुस ना हे काय आणायला पाहिजे होतं. तुझ्या केसांना पुस ना मी काळी काळी केले कपडा का किती काळी आहेत बघ चांगलं अगं पण काहीतरी आहे ना. ए बाबूले हलू हलू या अरे माझी बबुली मला आवाज देत होती माझी बबुली मला आवाज देत होती ना आले माझी शायलीची पप्पी घे जा बाबुली मी का करते चायली आहे चायली स्टॅच्यू झाली अरे माझी मजी अरे नको मेहंदी सगळ्या अर्ध्यापेक्षा जास्त स्टॅच्यूच होते. मेहंदी टायगर गबस तिथं हा चल हा मेहंदी आहे बघ मेहंदी मेहंदी काढताय तिथे आणि हा टायगर बघा त्रास देतोय टायगर टायगर हा बस बस हा बस बस खाली तुला फास्ट आलाय तुला काढायची मेहंदी बाबल्या आणि तो गोल गोल राणी करतोय सगळ्यांना गल गल राणी कर बाबले बस घे. ही सायलीचा होता साईचं तोंड पण सायलीचं तोंड बघू ही घाबरते वाटतं ए बाबल्या बस इथं चल खाली अंजू तू कुठल्या हाताला काढलं अगं येडा पण आला मोठे मी येडा पण आला गेला गेला बाबू काबूला नाका कलाची इकडे चल या इकडे बस चल गप या हा बशा बशा खाली बशा बस खाली टायगर बस गुड बॉय टायगर गुड बॉय सेट 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 टायगर सेट हा सेट हे काढ ना तू पटापट तू काय बस खाली बस बाबल्या हे काय खातो तू शी थुक हे मोठे मी बघ खडे बिडे खायला लागला घाणेरडा खाल्लं हा हे बघ इथं खाल्लेला का अगोदरच ऑलरेडी तोंडात होता खाल्ला इथं येऊ हे अंजू माझ्या टायगरच्या पायाला काढ ना मेहंदी टायगरच्या पायाला मेहंदी टायगर ठेवल का मग माझ्या बाबलीला पण काढ ना मेहंदी हे पटापट हात साक्षी चालव. काढ ना त्याला झोपलाय तर असा पळ अरे पुढं पायाला ती तो सफेद आखी इथं माकून ठेवल नाही पुढं हे पुढं नको ना आम्ही नको केसांनी पुढच्या दोन तडकल हातांना काढ ना त्याच्या मला बघा यांनी काय करून ठेवलंय दोघींनी पटत का नाही कोण पटापटा नवीन लपव ना तोंड लपव आता ए, इकडे बघ. पहिले दाब ना असा आणि पुन्हा थोडी काढ मग तू कोणाला काढते मेहंदी दादांना तू मला काय मेहंदी काढायची वा काय तुमचे ते स्पेशल अरे काय आता स्पेशल अख्ख्या दुनियाला माहिती आहे तुला माहित नाही स्पेशल मला काय नाही माहिती मला सांगितलंच नाही आपला हा? काय काही नाही हे बघा आमचं मेहंदी हे, काय काढायचं नाव इथं ऑलरेडी नाव आहे नाव नाही अशी डिझाईन काढ फुल बिल काढून अशी अरबी मेहंदी काढ कुठं हातावरती हा. हातावर काढती नाही इथे तिथे फक्त नावच लिहून हात ठेवलं धुतलाय नाही तू काही ड्रम भरलेला आपला कुठपर्यंत आली तुमची मेहंदी हे बघ इकडे बघ कशी आली आणि इकडे बघ ती बारीक डिझाईन आहे तिची लय बारीक मस्त काढते ती. बारीक डिझाईन हा म्हणून ही शाणीने काय केलं माहितीये का मला नाही जमणार मला नाही हे मला जमणार नाही बारीक बारीक बिरीक जमत मग ते असं भरलेले बघ पायावर पण काढी मोठी ए ही अशी कशी पार्लर वाली ग ए काढ ना मग, काढते ए हे असं नाही करायला पाहिजे ना कंटाळा नाही आला पाहिजे ना मग नाही काढ जे बोलेल ते केलं पाहिजे हे पायावर पण काढाल चल छकुली पायावर पण काढ चल इथं बघ ना असं वाटतं चिमणीनी हे केले कुठं हे बघ काय केलंय चिमणीने पॉटी दाखव आम्ही मेहंदी काढतोय बघ हे बघा अजून एक मेहंदी आर्टिस्ट इन द हाऊस हे तुमच्या खुर्ची घे ना खुर्ची अगं, हे बघ त्या ना हसत्यात दोघी जरी मजा घेतात ऑटोमॅटिक चाललंय हे पूस हे नाही तर हे झाकतं. थांबा ती डिझाईन काढते थांबा तिला जरा बसू द्या सायली पण भारी मेहंदी काढते बर का आमची एक नंबर कोणाला काढायचे तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा ऑलरेडी चालले ते केमिकल आहे ते अगं राहू दे काय नाही त्यात काय वरच्या करतं वर. त्याला मेहंदी टायगर दे ना तुला मेहंदी नाही काढायची टायगर काढायची काढायची दे बाबली दे मेहंदी काढायची हा काढ हा खाली ठेवा असेल तुझ्या पायावर हा.
अजून काढ, अजून डोक्यावर काय काढते तू? इथं काढू इथं तर टिकली काढ टिकली टिकली लावलाय. काढ ना एक. तसंच काढ ना, तसंच पाय खाली कर. हा, खाली हा तसे काढ ना. अगं त्याची केस आहेत फक्त. अरे मग ते केसच रंगणार फक्त, स्किनला नाही लागणार येडे. केसच रंगली पाहिजेत. मोठा काढ ना. अरे अगं थांब माझ्या गं, डिझाईन आहे बाबलीला- ती एक. अंजू अगं लांबून दाखव. हे बघा टायगर मेहंदी काढते आमचा, किती मस्त. लांबून काढ ना. थांब तिची डिझाईन होते थांब. कमळचं फुल आहे काय माहित नाही आम्हाला. सूर्यफूल काढ सूर्यफूल हा बघ. सूर्यफूल. इकडच्या पण आहे ना काढ. हे काढ अजून. हे मध्ये मध्ये नाही काढलंस तू. म्हणून मी तेच बोलत होते ए! पूर्ण डिझाईन भरून काढायची. नाही हे बघ, ह्याच्यामध्ये काढ ना अशी रेषा काढ. ते बघा यांचं काय चालू आहे. काय झालं तुमचा लफडा? काय लफडा चालू आहे तुमचा? अगं तू ते घे ना, दे ना तिला. अरे ही मला ना उल्लू बनवते अर्धी अगं मेहंदी तू का काढते. तिकडे जायला सांगितलं अर्धवट? नाही 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 तिथे येत नाही त्यात तू काय काय छकुली करायला मला ना हे करते, काय लावते माहिती का, चुना लावते चुना. चुना लावते. हा काय बघ गा? ना. तिला फुल काढ म्हणलं, फुल काढला आणि फुलाच्या आतल्या पाकळ्या कोण काढणार? अगं थांब ना मामी, मला पकडायला नाही जमत आहे तिकडं. टायगरची मेहंदी बघा. आमचा मेहंदी आर्टिस्टने मस्त काढलेला आहे. ए, दाखव आणि काय तो- काढलंय. ए वाव भारी हा. ए मध्ये मध्ये पकड्या काढ पाकळ्या. ही झाली नाही इथपर्यंत अजून वरती आहे, अजून वरती. टायगरची मेहंदी झाली. दाखव टायगर मेहंदी दाखव आपली. हा हे बघा टायगरची पण ती विस्कडली जरा. टायगरची केस आहेत त्याच्यामुळं. तो म्हणते मला पण काढ, सगळेजण काढते. काढ ना त्याला पण मग व्यवस्थित जरा अजून काढू. काढ. ह्यांचं काही संपतच नाही. फुले रे सेकंड नंबरच्या हा, तिथे काढ. काय काहीतरी ग कर. नवीन नवरी काय झालं तुझं? अगं हे लोक मला उल्लू बनवतायत. तुला चुना लावतायत. आता ते ही पण चुना लावते सायली. ते बोलले आता की हे एवढीच बघा, काढणार सायली तर किती वरती कसं सुंदर काय अशी काढणार? मेहंदी काढली बघा. बघा ना उलटी ओ, वाट लावते. मित्रांनो आमच्या ह्या मेहंदी आर्टिस्ट सगळ्या तुम्ही बघू शकता. मी सांगते थांबव. थांबा थांबा ऐक थांबा ना, थांबा साक्षी. ऐकू द्या ऐकू द्या. या मेहंदी आर्टिस्ट काय बोलतात माहितीये का, आमची रिक्वायरमेंट एवढीच होती की तुमची रिक्वायरमेंट एवढीच होती की एवढीच काढायची. आता मी थोडीशी वाढवली तर म्हणतात पैसे वाढतील म्हणून. मग द्या पैसे द्या. पण आता आम्ही पुढे कशी काय काढू म्हटलं, कुठला पण एखादं फुल उचल आणि तसंच पुढे काढ ना. तर म्हणतात तसं नाही होत. साक्षी तसं नाही होत का गो? होतं ना. हे बघा, बघणार मी. प्रोफेशनल. आणि तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? काय नाही होत. हे काय नाही होणार. होतं. हे पार्लर वाले नकली आहे, तुम्ही बघू शकता. चला जाऊन झोपा जाऊ. ये ना प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट. भरलेली काढा मस्त पैकी. आता आम्ही साक्षीबाईची वारी. आता तुझी सुकू देते माझी सायली गाडी. टायगरची मेहंदी दाखव. तुला दोन्ही हातांवर नाही काढायची. अरे माझा बाबल्या बघ कसा बघ मेहंदी सुकवत बसलाय. हे जी मेहंदी बघा. बोलले आधी स्कूल दे. वा मेहंदी काढली तुला? मेहंदी काढली? मेहंदी काढली? बाबली भोपाली खाली तू. भोपाली आता हा भोपाली माझी बाबली. तिच्या बाबुलीला भोप आले आता. भोपाली हा, भोपाली. भोपाली. हे बघा मेहंदी आहे का? मला काय होतं फील होतं माहितीये का की समीर हळद आहे, ती समीर. भोपाली ती गोपाळी करते. ओय, मला वाटत नाही पूजा म्हणून. अंजू जरा एक उशीर. कुठून आणू? खुर्ची घे ना खुर्ची. खुर्ची वाटते. मित्रांनो हे बघा माझी मेहंदी. ही छकुलीनी काढले आणि ही सायलीनी काढले. इकडं छकुलीनी काढले, इकडे सायलीनी काढले. आणि यांची इकडची बघ सायलीने हिची पण मस्त काढले. ए आणि मी काढलेली. मी काढलेली अर्धी छकुलीने, इथून पुढे सायलीने काढले. तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त काढली. मग सायलीची एकदम जाड आणि आणि इकडे माझ्या बाबल्याची पण मेहंदी बघा बर का. माझ्या बाबल्या झोपलाय बघा इथं. अगो बाई अगो लगेच उठून. बस 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 बाळा बस. टाकू बस. हे तू आमची उशी घेतली तू. अरे बाबा हे घे आमची- तुझी औषध. हे घे.
गाबल्ली गाबल्ली. तो म्हणजे मी पण त्याला वाटलं खाली जायचंय काय, बंद करू. त्याला वाटलं खाली जायचंय. तर मित्रांनो हे बघा मेहंदीचा कार्यक्रम आत्ताशी आमचा संपत आलेला आहे. अंजू गेली आताच. आता आम्ही एवढेच 4-5 जणी राहिलोय. तर वाजलेत आता 1:15 रात्रीचा. अजून मला तोंडाला फेशियल वगैरे छकुली करणार आहे. मग आता त्यासाठी मला स्टीम घ्यावी लागेल चेहऱ्याला, मग खाली जाणार आहे. तर टायगरची काही झोप होईना. टायगर झोपलेला पण कॅमेऱ्याचा आवाज ऐकून उठला. तर चला मित्रांनो आता बाकीचं काय आहे ते खाली गेल्यावरती करेल. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि हाईपसुद्धा करा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट अँड बाय बाय.